ठाकरेंना युतीसाठी हात पसरावे लागतात। आमच्याशी युती करता का, आमच्याशी युती करता का असं म्हणावं लागतंय। असं एकनाथ शिंदेंनी त्यांनी आयोजित केलेल्या वर्धापन दिन मेळाव्यात म्हटलं। युतीसाठी ठाकरे जर हात पसरवत असतील तर ते त्यांच्या भावाच पुढे हात पसरवतात आणि भावापुढे हात पसरवले तर त्यात गैर काय असं म्हणणारा शिवसैनिकांचा एक ग्रुप ऍक्टिव्ह झाला। दुसरा मुद्दा समोर आला तो म्हणजे संदीप देशपांडे यांचा। संदीप देशपांडे यांना काही केल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची निव्वळ चर्चा किंवा प्रॅक्टिकल होणाऱ्या काही गोष्टी सुद्धा पचनी पडत नाही। कारण तुम्हाला आठवतंय जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची वांद्र्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट होत होती, त्याच भेटी दरम्यान संदीप देशपांडे यांची उदय सामंत यांच्यासोबत भेट सुरू होती। भेटीचं कारण एक पत्र दाखवलं, अमुक अमुक विषय सांगितला, पण तेव्हाही बातमी लीक झाली होती की संदीप देशपांडे एकीकडून उदय सामंत यांच्याशी चर्चा करतायत आणि राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करतायत। आता संदीप देशपांडे यांना थेट एकनाथ शिंदे उदय सामंत यांच्याशी थेट ऍक्सेस मिळाला होता, त्यामुळे संदीप देशपांडे यांची पोझिशन काहीशी वाढली होती। त्या संदीप देशपांडेंना एक वेळेस सत्तेत जाणं चालतंय, भाजपा एकनाथ शिंदेंसोबत युती करणं योग्य वाटतंय, पण ठाकरेंच्या वाट्याला जायला नकोच आणि यासाठी जे काही कारण मिळतील ते कारण जोडण्याचा प्रयत्न सुरू होता। तिकडनं संजय राऊत म्हणजे ठाकरेंकडून संजय राऊत आणि इकडनं संदीप देशपांडे, फरक इतकाच आहे की संदीप देशपांडे निगेटिव्ह वेने जात आहेत आणि संजय राऊत पहिल्यांदा पॉझिटिव्ह वेने जात आहेत आणि पॉझिटिव्ह वेने जाण्यासाठी कारण राज ठाकरेंप्रतीचं प्रेम नाही तर एकनाथ शिंदेंचं दुखणं ते आहे आणि म्हणून त्याचा विलाज जो काही उपचार आहे तो उपचार फक्त आणि फक्त या दोन भावांच्या युतीने होऊ शकतो हे ओळखूनच संजय राऊत राज ठाकरेंप्रती पॉझिटिव्ह झाले। आता उद्धव ठाकरेंनी त्यांच्या वर्धापन दिनाच्या जाहीर मेळाव्यात सांगितलं, जे शिवसैनिकांच्या मनात आहे, जे तुमच्या मनात आहे तेच होणार, भले कितीही हॉटेलमध्ये भेटी गाठी होऊ द्यात। आणि तुम्हाला आठवतं याच वर्धापन दिन मेळाव्याच्या अगदी एक दिवस अगोदर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली होती। पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना सक्त ताकीद दिली होती की मी फक्त आणि फक्त हिंदी भाषेच्या मुद्द्यावर बोलणार। उभ्या महाराष्ट्रात नव्हे तर आता आपल्या पूर्ण देशामध्ये हा विषय खूप ट्रेंडिंगला आलेला आहे की हिंदी भाषा सक्ती महाराष्ट्रात नकोच। पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी या मुलांवरती हिंदी भाषा का लादली जाते असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला, असाच प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला, असाच प्रश्न जो आहे तो शरद पवारांनी विचारला। म्हणजे हिंदी भाषा शिकली नाही पाहिजे असं नाही, पण हिंदी भाषेची सक्ती नको ही भूमिका या तीनही नेत्यांची कॉमन आहे। आता हिंदी या भाषेला मुंबईमध्ये म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना राज ठाकरेंनी हिंदी भाषेला जाहीरपणे, मी शब्द वापरते, जाहीरपणे विरोध दर्शवला असल्यानंतर कोणत्या अँगलनी भाजप आणि राज ठाकरेंची युती होऊ शकते? कशीच होत नाही। कारण मुळातच मुंबई महानगरपालिकेचे मत डिव्हायडेशन मराठी आणि अमराठी लोकांमध्ये। आता मराठी मतांचा आकडा अगोदरच उद्धव ठाकरेंकडे आहे, काही प्रमाणावर राज ठाकरेंकडे आहे। आता उद्धव ठाकरेंच्या दोन पक्ष झाल्यानंतर या दोन पक्षातील काही मतं एकनाथ शिंदेंसोबत, म्हणजे बघा उद्धव ठाकरेंचे या अगोदर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये 84 नगरसेवक निवडून आले होते, त्यानंतर त्यातील 44 नगरसेवक हे आत्ताच्या घडीला एकनाथ शिंदे गटात आहे। म्हणजे उद्धव ठाकरेंना जेवढे टोटल मराठी मतं मिळाले होते त्याचे निम्मे निम्मे जे आहेत ते आता एकनाथ शिंदेंकडे काही आणि उद्धव ठाकरेंकडे काही आहेत। म्हणजे मराठी मताचा टक्का जो आहे तो ऑलरेडी डिव्हायडेड झालाय। मग आता भाजपसाठी स्कोप कुठला आहे की जे अमराठी लोक आहेत त्यांची मतं आपल्याकडे डिव्हाइड करायची किंवा पूर्णची पूर्ण मतं आपल्याकडे घ्यायची आणि ती भाजपकडेच जातील। कारण हिंदी भाषेला विरोध जो आहे तो महाविकास आघाडीतील सगळ्याच लोकांचा आहे, त्यामुळे हिंदी भाषेतील लोक तसेही इकडे वळणार नाहीत। मग भाजपसाठी एक मोठा कोटा जो आहे तो अमराठी लोकांचा आहे आणि तो कोटा शाबूत ठेवणं ही आता भाजपची गरज आहे, पर्यायानं महायुतीची गरज आहे। आणि हे लक्षात घेता जो मेन महायुतीचा मतदानाचा कोटा आहे, मतदारांचा कोटा आहे, तो कोटाच राज ठाकरेंच्या येण्याने निकामी होतोय। त्यामुळे हे तर विसरून जा की आता भाजप आणि राज ठाकरे एक होऊ शकतात आणि जर एक होण्याची वेळ आली तरी सुद्धा
राज ठाकरेंना त्यांच्या हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून युटर्न घ्यावा लागेल। हा झाला पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा होता परप्रांतीयांचा। राज ठाकरेंनी परप्रांतीयांची भूमिका आजपर्यंत बदललेलीच नाहीये। परप्रांतीयांच्या मुद्द्यांवरून त्यांनी युटर्न घेतलाच नाहीये। आता या मुद्द्याला भाजपा कशी टॅकल करणार जर राज ठाकरेंना युतीत घेतलं तर? आणि राज ठाकरे हे विसरू शकतील का की जेव्हा त्यांना उत्तर प्रदेशमध्ये जायचं होतं, ज्या वेळेस त्यांना अयोध्याला जायचं होतं, त्यावेळी भाजपच्या खासदाराने ब्रुजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना ओपनली चॅलेंज दिलं होतं की तुम्ही इथे येऊन दाखवा, आणि राज ठाकरेंना त्यांचा दौरा रद्द करावा लागला होता। हे मनसे सैनिक संदीप देशपांडे हे विसरून गेले। संदीप देशपांडेंनी प्रतिप्रश्न केला उद्धव ठाकरेंना, म्हणजे संजय राऊतांना, हे चमचेगिरी बंद करा, चमकोगिरी बंद करा। तुम्ही अगोदर युती करताना मनसे सैनिकांना लक्षात घेतलं होतं का, किंवा तुमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना लक्षात घेतलं होतं का राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाताना? मग आता काय तुम्ही बोलतायत? संदीप देशपांडे हे सोयीस्करपणे विसरतायत की ब्रुजभूषण सिंह हे भाजपचाच एक व्यक्ती आहे, भाजपचेच खासदार आहे, आणि त्या व्यक्तीने चुटकी वाजून ओपनली चॅलेंज देऊन राज ठाकरेंना अयोध्यात पाऊल ठेवून दाखवावं असं म्हटलं होतं। हे ते विसरले। नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे यांनी राज ठाकरेंची शून्य आमदार असलेला पक्ष म्हणून किंमत ठरवली होती 0। तिथे तुम्हाला मान मिळणार आहे? फक्त आपल्याला उदय सामंत, एकनाथ शिंदेसोबतचा थेट ॲक्सेस राज ठाकरेंच्या निमित्ताने मिळतोय। आपण युतीमध्ये एक केंद्रस्थानी भूमिकेवरती आहे, म्हणून संदीप देशपांडेंना या युतीशी प्रॉब्लेम आहे का, असा प्रश्न मी वेगवेगळे दाखले यासाठी देऊन सांगते की या दाखल्यांमध्ये बरेचसे गोष्टींची जी आहे ती तफावत आहे। 2009 साली मनसे हा पक्ष स्थापन झाला, तेव्हापासून आतापर्यंत दोन्ही भावांच्या युतीची कधी चर्चा झालीच नाही। आता ही युतीची चर्चा झाली। राज ठाकरेंनी जाहीर व्यासपीठावरून त्यांच्या पॉडकास्ट दरम्यान सांगितलं की मी मराठी महाराष्ट्राच्या हितासाठी जर मला उद्धव ठाकरेंसोबत जावं लागलं, कुठलं कॉम्प्रोमाइज करावं लागलं तर मी करायला तयार आहे। युतीसाठी पहिली टाळी देणारेच राज ठाकरे होते। सादाला प्रतिसाद म्हणून उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला, आणि आतापर्यंत राज ठाकरेंनी जेवढे आपले आणि उद्धव ठाकरेंच्या युती संबंधित आलेले प्रॉब्लेम सांगितलेत, ते सगळे प्रॉब्लेम सांगितलेत की उद्धव ठाकरे माझे फोन घेत नव्हते, युतीसाठी तुमचा माणूस पाठवा म्हणायचे, आमचा माणूस घ्या म्हणायचे, पुढे युतीचं घोडं जातच नव्हतं। राज ठाकरेंनी नेहमी युतीची चर्चा उद्धव ठाकरेंच्या बाजूने अडली आहे हे परसेप्शन बिल्ड केलंय, आणि आता उद्धव ठाकरे जाहीर व्यासपीठावरून आम्ही एकत्र यायला तयार आहेत हे सांगतायत, जाहीरपणे सांगतायत की त्यांना माहिती आहे मी या विधानावरून पलटलो तर माझ्यावरती पलटूराम हा शिक्का सुद्धा लागू शकतो। तर आता राज ठाकरे पाठ फिरवतायत का, हे प्रश्न तयार होत आहेत। आणि हे सगळ्यांना माहिती आहे की जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघंही जर युती करतायत तर थेट शिंदेंचा वजीर उडवला जातोय। ठाकरेंची ही एक चाल जी आहे ती राज्यातील राजकारणाला कलाटणी देणारी ठरणारी आहे। होऊ शकतं की याचे इफेक्ट नाही दिसणार, किंवा होऊ शकतं याचे काही साईड इफेक्ट दिसतील, पण या सगळ्या शक्यता आहे। पण एक आशेचा किरण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंसाठी, दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाचा आहे की आपले दोन्ही पक्षांना सध्या उतरती काळ लागली आहे, आणि जर आपल्याला चांगले दिवस आणायचे असतील तर राजकारण साधू संतांचं नाही, इगो बाजूला ठेवून युती केली पाहिजे। आता निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतलाय की आम्ही 45 दिवसांमध्ये निवडणुकी दरम्यानचे सगळे फुटेज, सगळे छायाचित्र, सगळं काही आम्ही बरखास्त करून टाकणार आहे, नष्ट करून टाकणार आहे। हे सगळं कशासाठी चाललंय? निवडणूक आयोगाचा निर्णय हा भाजपला पोषक नाहीये का, असे प्रश्न तयार झाले की जो निवडणूक प्रक्रिया दरम्यान जे आतापर्यंत लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये जे निवडणूक आयोग असेल किंवा निवडणूक प्रक्रियावरती किंवा लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेवरती जे प्रश्न निर्माण झालेत त्यामध्ये पारदर्शकता आणण्याची गरज होती, पण ती पारदर्शकता तर सोडा, इथे आणखी अपारदर्शकता करायला सुरुवात केली। आणि मग हे कशासाठी सुरू आहे? कारण मुंबईचं गणित जे आहे ते महायुतीचं गणित आहे। भाजपला पॉझिटिव्ह सर्वे येतोय पण महायुती सोबत निगेटिव्ह सर्वे येतोय, आणि जर दोन्ही ठाकरे एकत्र झाले तर तो सर्वे हा भाजप आणि महायुतीच्या विरोधात जातोय। मग हे सगळे सर्वे जर आपण ही युती थांबवू शकलो नाहीच तर त्यासाठी पर्याय काय असू शकतात यावरती विचार भाजपचा आणि महायुतीचा सुरू असल्याच्या चर्चा आहेत।
आणि त्याच चर्चांमध्ये निवडणूक आयोगाचा हा निर्णय येणं म्हणजे भाजपसाठी पोषक वातावरण नाही का, असे प्रश्न तयार होत आहेत. आता मुळात जर निवडणूक व्हायला, महानगरपालिकेच्या निवडणुका लागायला फक्त 3 महिन्यांचा कालावधी बाकी आहे, तर त्या 3 महिन्यांमध्ये दोन्ही ठाकरेंचं फक्त आज युती उद्या युती, इकडे चर्चा तिकडे चर्चा हे सुरू आहे. यांची युती जर शेवटच्या 1 महिना अगोदर झाले तर हे काय पालिकांमध्ये काम करणार आहेत, काय त्याचे इम्पॅक्ट दिसणार आहे. ती युती झाली तरी फेल ठरू शकते आणि त्यामुळे दोन्ही ठाकरेंना संदीप देशपांडे किंवा संजय राऊत किंवा जे काही प्रवक्ते म्हणून समोर आणलेले लॉन्च केलेले नेते त्यांना साईडलाईन ठेवून दोन भावांनी समोरासमोर बोलण्याची गरज आहे. सल्ला नाही देते, पण ओव्हरऑल महाराष्ट्रातील जे शिवसैनिक मनसे सैनिक आहेत, एकमेकांचे बॅनरवरती फोटो यायला लागलेत. आदित्य ठाकरेंच्या बॅनरवर पहिल्यांदा राज ठाकरे दिसायला लागलेत, राज ठाकरेंच्या बॅनरवरती उद्धव ठाकरे दिसायला लागलेत, मनसे शिवसैनिकांचे कार्यक्रम एकत्र चाललेत. याचा अर्थ कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचं मनोमिलन झालंय. हिंदी भाषेला विरोध करून राज ठाकरेंनी भाजपसोबत जाण्याची सगळ्या चर्चा उलथवून लावल्यात. मग आता प्रॅक्टिकल गोष्ट एवढीच आहे की दोन्ही ठाकरेंनी एक येणं आणि दोन्ही ठाकरेंची युती अडवण्यासाठीच वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. पण दोन्ही ठाकरेंनी जर योग्य निर्णय घेतला तर लक्षात घ्या, थेट वजीर उडवला जातोय. कसं पाहता या मुद्द्याकडे? जास्तीत जास्त व्यक्त व्हा. आपल्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.